श्री स्वामी समर्थ। गुढीपाडवा मराठी नववर्षात पहिलाच दिवस आणि पहिलाच सण। चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर साजरा केला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी असलेल्या या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी सोने खरेदी, वाहन खरेदी, नवीन वस्तूंची खरेदी तसेच नवीन व्यवसायाचा शुभारंभ बरेच लोक करतात। घराच्या मुख्य दारात उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते। असे म्हणतात की गुढी उभारण्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो व घरात सुख शांती येते। यावर्षी इंग्रजी दिनदर्शिकेनुसार 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा हा सण येत आहे। यावर्षी चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेनुसार 9 एप्रिल रोजी हिंदू नववर्षाची सुरुवात होणार आहे। म्हणजेच गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। ड्रिक पंचांगानुसार प्रतिपदा तिथीचा आरंभ हा 8 एप्रिल रोजी सायंकाळी 11:50 होणार आहे व समाप्ती 9 एप्रिल रोजी सायंकाळी 8:30 वाजता होणार आहे। अभिजात मुहूर्त हा दुपारी 12:08 ते 12:57 आहे। त्यामुळे मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्याचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदेला पहाटे लवकर उठून स्नान करतात। सूर्योदय झाल्यावर एक बांबूची काठी घेऊन तिला स्नान घालतात। त्या बांबूच्या काठीला कुंकू व गंधगोळीचा टिका लावतात। काठीच्या उंच बाजूला कडुलिंबाची डहाळी, रेशमी वस्त्र, हार व साखरेची गाठी बांधतात। त्यावर तांब्याचा गडवा उलटा ठेवतात व मुख्य दरवाजात किंवा उंच गच्चीवर उभारतात। गुढीला हळद, कुंकू, अक्षता वाहतात, निरंजन, उदबत्ती लावतात। एकमेकांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतात। दुपारी गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात। सायंकाळी मुहूर्त पाहून गुढीला गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून उतरवतात। तसेच या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्याचीही प्रथा आहे। यामुळे पचनक्रिया सुधारते व पित्तनाश होतो। तसेच त्वचारोग बरे करण्यासाठी आंघोळ करतानाही कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून आंघोळ करण्याची प्रथा आहे। तर ही होती गुढीपाडवा या सणाविषयीची माहिती। आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।